काय थंड झालंय? शाबू. शाबू. शाबू का बरं खायचंय तुला? मला खायचे. शाबू खायचा का बरं? उपवास आहे? नाही, शाबू खायचे. तरी शाबू खायची इच्छा व्हायली. उपवास नाहीये तरी शाबू खायचा राजला. का बरं? आवडतो तुला शाबू? अच्छा, राजला शाबू आवडतो. मग गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर कशा आहेत सगळे? मजेत ना? तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे, कारण गेलेलं क्षण परत येत नाही. म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका, जसं की मी आणि राज खूप आनंदी आहोत. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय शंभो. तर मस्त मॉर्निंग झाले, मी पण रेडी झाले, फ्रेश झाले, आणि राज पण छान असा रेडी झालेला आहे. आता राजला सुट्टी आहे, आज आहे संडे. तर संडेचा ब्लॉग बघूयात कसं होतं काय नाही ते. आणि आम्हाला छान असे 2 गिफ्ट आहेत, ते पण आम्हाला ओपन करायचे आहेत. प्लस राजसाठी पण आपण एक काहीतरी मागवलं होतं, ज्याला त्याची गरज होती, त्याच्याकडे ते खराब झालेलं होतं. तर ते पण आपण मागवलेलं होतं, ते पण आज ओपन करणार आहोत. तर राजला पण माहिती नाहीये त्याच्यामध्ये काय आहे ते. नंतर आपण आपलं काम वगैरे आवरून झाल्यानंतर आपण सगळं काढून घेऊयात गिफ्ट वगैरे, है ना राज? नाश्ता ते झाल्यानंतर राजला नाश्ता देते, नंतर बाकीचं मी आवरून घेऊन मग मी नाश्ता करते. तर टेक केअर, व्हिडिओ कंटिन्यू बघा. काय काढायलास? काय काढायलास? माहिती नाही तुला? माहिती नाही ना? नाही माहिती तुला मध्ये काय? चॉकलेट आहे? काय मग? मला देतोस का? कोणाचं आहे? कोणी ऑर्डर केलं तुझ्यासाठी? कोण ऑर्डर केलं? तुझी मम्मा ना? काय आणलं तुझ्यासाठी? वा, समजलं तुला काय ते? काय आवडलं तुला? बॅग आवडली, छान आहे. मला दे ना. मी काढून देऊ? काढ. आणि इकडे मी काढून देते तुला. कवर काढून दिलं तुला वरचं, काढून बघ कशी आहे बॅग. फ्रेंडला द्यायचं तुझ्या? देऊत ना? का? का नको? काय करायलास? चैनी बघायलास व्यवस्थित आहेत का? काय ठेवतोस त्याच्यामध्ये? काय ठेवतोस त्याच्यामध्ये? इरेजर, पेन्सिल ठेवतोस? खराब नाही करणार ना ते चैन सगळ्या? व्यवस्थित ठेवशील ना बॅग? नवीन ठेवतोस तसंच? स्कूल मधून आल्यानंतर बॅग इकडे तिकडे टाकणार का व्यवस्थित ठेवणार स्टडी टेबलवर तुझ्या? व्यवस्थित ठेवलालो. छान आहे ना राज बॅग? तुझी बॅग काय झाली अगोदरची? फाटली. कसं फाटली? चेन तुटली त्याची. मग तू तसं कशाला करतास? व्यवस्थित ठेवायचंय ना. आता हे ठेवतोस का व्यवस्थित? याला पण तसंच करतोस? व्यवस्थित ठेवतोस. छान आहे ना कलर ते?
डबल एक्सेल आहे. तुला कोणतं पाहिजे होतं? मला ती साईड पाहिजे. साईड बॅग कशी असते ते? ते खूप उंची असते. खूप मस्त असते. डबल एक्सेल आहे का? तुला साईजले समजायला लागले. मम्माचं काम आहे ते साईजचं. मम्माचं काम आहे साईजचं. मी माझ्या कस्टमरला साईज वगैरे सांगत असते जेव्हा मी माझ्या शॉपमध्ये असते तेव्हा. तर राज पण तो काम करतो, कारण राज ऐकतो ना साईज वगैरे मी बोललेलं कस्टमरला, तर त्या पद्धतीने काहीही सांगायला ना तेव्हा त्याचं असंच असतं. डबल एक्सेल एल वगैरे हे सारखं त्याच्या डोक्यामध्ये असतं. काही लहान मोठी जर साईज त्यानं कशामध्ये पण पाहिली ना तर त्याला हेच सांगायचं असतं, डबल एक्सेल एक्सेल वगैरे हे असंच बोलत असतो. दाखव ना बॅग अडकवून कशी आहे. हां मी मागून बघू. तुम्ही अडकवा, पूर्ण अडकवा बॅग. थोडस पुढे जावा. बस. त्याची साईज थोडीशी छोटी करू आपण. ते बेल्ट आहे ना लूज झालेलं आहे. फिटिंग मध्ये व्यवस्थित करावं लागतं तुझ्या हाईट नुसार. तुझी हाईट तेवढीच आहे ना. तू छोटा आहेस, तुझ्या हाईट नुसार ते बॅग थोडी मोठी झाली आहे. आपण बेल्ट त्याचं व्यवस्थित हे करून घेऊ, फिट करून घेऊ. ऍडजस्ट करता येतं बॅग. हा बेल्ट आहे ना, ऍडजस्ट करता येतं, ते करून घेऊ आपण व्यवस्थित. आपण बघूयात ऍडजस्ट करून कसं होतं ते. आता दाखव अडकून. तिकडे बघ. ठीक आहे ना आता साईज तुला? आपण बुक ते ठेवून देऊया तुझ्या ह्याच्यामध्ये. व्यवस्थित ठेवायचा, खराब नाही करायचं. काय करायचंय? तुला पण दिसू द्यायचंय का बरं? काय दिसू द्यायचंय? काय बघायचं सांग ना. तुला व्हिडिओ मध्ये यायचंय. काय बोलणार आहेस तू व्हिडिओ मध्ये? काय नाही बोलणार. उगी दिसायचं तुला व्हिडिओ मध्ये. मी काय करायला आज सांग बरं. शेंगा सोलायचं. कशाच्या शेंगा आहेत त्या? खायच्या शेंगा आहेत. खायच्या पण कशाच्या शेंगा आहेत? काय म्हणतात त्याला? शेंगा. कशाच्या? खायच्या. वाटाण्याच्या. नीट सांग ना मग. स्कूल मध्ये जातोस ना तू, असं का वेड्यासारखं सांगायला? कशाच्या शेंगा आहेत सांग. कशाच्या शेंगा आहेत राज? खायच्या पण कशाच्या म्हणतात त्याला? वाटाण्याच्या. दाखवा किती आहेत त्याच्यामध्ये, मोज बरं. 1 2 3 4 5 6. 6 आहेत. 6 म्हण. 6 म्हणतात. 6 नाही म्हणतायत. वेडा आहे राज. वेडा आहेस ना? मग हुशार आहेस? गुड बॉय आहेस? तर आम्ही आता इकडे सोलतोय वाटाण्याच्या शेंगा. याच्यापासून छान अशी काहीतरी रेसिपी करावं म्हटलं, किंवा पुलाव वगैरे ट्राय करायचा होता मला. राजला पण पुलाव खूप आवडतो. तर छान असं मी आता इथे वाटाण्याचे सोले करून ठेवणार आहे बॉक्समध्ये. राज कोणाचा डब्बा आहे हा? माझा. तर राज म्हणत होता, मी स्टार्टिंगला याच्यामध्ये जेव्हा स्टार्ट केली नाही सोलायला वगैरे, तर राज बोलला की मला स्कूलमध्ये उद्या डब्याला मॉर्निंगला हे डब्बा देणार आहेस का, म्हणजे असे वाटाणे वगैरे भरून देणार आहेस का असं म्हणला तो. कारण मी त्याचं झाकण वगैरे हे सगळंच घेतलं होतं. झाकण पण साईडला ठेवलं होतं, त्यामुळे त्याला वाटलं मी ह्याच्यामध्ये वाटाणे सोलून सगळे मी याला टिफिनला देणार आहे. पण असं काही नाहीये. हो ना राज? काय बनवून द्यायचं तुला? पुलाव? मटर पुलाव आवडतो का? तर पुलाव बनवायचा आहे. तर बघूयात मॉर्निंगला काय काय होतं. घाई जर नसेल तर मी पुलाव नक्की बनवेल, नाही तर दररोजचा स्वयंपाक वगैरे करायचा नंतर पुलाव करायचा म्हटलं तर इतका वेळ नसतो. साधा राईस वगैरे मी बनवत असते जर जास्त घाई पाहिली तर. म्हणूनच म्हटलं थोडंसं आता आवरून ठेवलं तर हे वाटाणे दुसऱ्या पण कामाला येतील. काही भाजी वगैरे बनवायची असेल तर, किंवा दुसरी काही रेसिपी ट्राय करा वाटली तर तेही करूयात म्हणलं. त्या अगोदर असं सोलून ठेवूयात म्हणजे कामाला येईल मला पटकन नंतर. मी वाटाणे कशात ठेवले राज?
मग स्कूलला द्यायचंय तुला हे? हं. नाही ना? द्यायची. असं डब्बा द्यायचं पूर्ण? हं. मॅडम स्कूलच्या बाहेरच काढते मग. स्कूलच्या बाहेर काढते ना मॅडम? नाही. मग म्हणते ना टिफिन घेऊन यायचं, भाजी पोळी घेऊन यायचं म्हणते ना मॅडम. मॅडम बोलतात तसं घेऊन नाही यायचं, असं काही पण खायला. पोळी भाजी पूजेच असते. कधी तर नसते घेऊन यायचं. आपण पुलाव बनवत ना ह्याच्यापासून, तर छान काहीतरी रेसिपी बनवूया, दुसरे काहीतरी पदार्थ राईस मध्ये घालून. ते आपण तेव्हा खाल्लं होतं बघ, त्याच्यामध्ये तू म्हणलंस बघ वाटाणे छान आहेत मम्मा, गाजर वगैरे होतं म्हणलंस त्याच्यामध्ये, असं बनवायचं. खराब आहे मध्ये हा बघून काढायचं असते बघा. राजला सगळं समजतंय खराब वगैरे असलेलं, ते स्वच्छ बघून काढायचं. राज छान आहेत ना, असं काढून चांगले चांगले बघून घ्यायचं, खराब टाकून घ्यायचं. असं हुशार झालाय ना राज, आता कुठल्याही कामामध्ये हेल्प करतोय, हुशार झालाय, सगळं काम करायला लागलंय आता. काय खायचंय? काय खायचंय तुला? काय खायचं होतं राज तुला आज? काय खायचं होतं तुला? खिचली, खिचडी, खिचली, खिचली खायची होती. मी नाही बनवली खिचडी, नाही बनवली खिचडी मी. रातचा ब्लॉग काही जास्त शूट करू नाही शकलेले, कारण संडे होता आणि मी घरी होते, त्यामुळे जास्त काही एक्स्ट्राची कामं होती तेही कामे झाली. प्लस राज वगैरे थोडंसं सतवत होता, त्यालाही थोडंसं समजवलं. त्यानंतर त्याचा अभ्यास वगैरे घेतलेला आहे. तर हे आहे संध्याकाळचा टायमिंग. राजला आणि मला इथे खायची होती खिचडी, आणि मला खिचडीसोबत लोणचं वगैरे खूप आवडतं. तर असा आमचा डेचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओत.